गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 श्यामचे बंधुप्रेम ह्या पाठाला सुरुवात केली होती, बरोबर? आजच्या तासाला सुद्धा आपण हाच पाठ अभ्यासणार आहोत. ह्या पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, उर्वरित पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण जो मागील तासाला पाठ अभ्यासला आहे, म्हणजेच या पाठाची जी सुरुवात आहे ती आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया, जेणेकरून तुम्हाला जो उर्वरित भाग आहे तो समजण्यास मदत होईल. तर चला मुलांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया. मुलांनो, श्यामचे बंधुप्रेम या पाठात श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन आले आहे. मुलांनो, श्याम शिक्षणासाठी दापोलीला असे आणि मे महिन्याची सुट्टी जेव्हा संपली तेव्हा तो परत शिक्षणासाठी दापोलीला गेला. आणि जेव्हा शाळा सुरू झाली त्याचवेळी पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले, जे तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक सुंदर सुगंध सर्वत्र पसरतो. जणू श्यामला गंधवती पृथ्वी या वचनाची आठवण झाली. फळाफुळात जो रस, जो गंध असतो तो जणू पृथ्वीच्याच पोटातला असे तेव्हा त्याला वाटले. घरून दापोलीला येताना त्यावेळेस श्यामने एक निश्चय केला होता. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. मुलांनो, त्या काळी त्यांची परिस्थिती इतकीही चांगली नव्हती की त्यांना नवीन नवीन सदरे घालायला मिळू शकत. त्यांना जे सदरे, ते जे सदरा वगैरे घालायचे, जे शर्ट घालायचे ते 1-2 वर्षांसाठी एकच असायचा आणि कोट तर त्यांना माहितीच नव्हता. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून, चौघडी म्हणजे 4 फोल्ड करून गळ्याशी बांधून त्यांना शाळेत जावे लागेल. मफलर नव्हती, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते, म्हणजे स्वेटर वगैरे काही नव्हतं. श्यामचा जो धाकटा भाऊ होता त्याचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. गाबड्या म्हणजे मुलांनो, फाटलेल्या कपड्यावरती दुसऱ्या कपड्याचा तुकडा स्टिक करणे, जसं आपण आता त्याला रफू करणे असं पण म्हणतात. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे श्याम ठरवून आला होता. परंतु पैसे कुठून आणावायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास, म्हणजे श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे खाऊसाठी देऊन जायचे. खाऊच्या पैशातील एकही पैसा श्यामने खर्च केला नाही. ज्येष्ठात त्यांची शाळा सुरू झाली, म्हणजे जूनला त्यांची शाळा सुरू झाली आणि गणेश चतुर्थीला 3 महिने होते. म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये गणेश चतुर्थी येते, बरोबर? त्याला 3 महिने होते. तेवढ्या 3 महिन्यात खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला. म्हणजे जे जूनपासून त्यांनी पैसे जमा केले ते ऑगस्टपर्यंत जमा केले आणि त्यांच्याकडे किती रुपया जमा झाला? 1 रुपया जमा झाला. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायचा असा श्यामने निश्चय केला. आणि श्यामने निश्चय केला की गणेश चतुर्थीला आपण आपल्या धाकट्या भावाला नवीन सदरा देऊ. आणि श्यामचं पूर्ण लक्ष त्या सदऱ्याकडे होतं, म्हणजे नवीन सदरा शिवायचा आहे.
रोज पैसे मोजत होतो आणि त्यांच्याजवळ जेवढे पैसे जमा झाले होते ते रोज पैसे जमत होते. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. जवळ म्हणजे श्यामजवळ 1 रुपया 2 आणे जमले. किती रुपये जमले मुलांनो? 1 रुपया 2 आणे जमले. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. त्यांच्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईल. एके दिवशी श्याम शिंप्याकडे गेला म्हणजे टेलरकडे गेला आणि त्याच्या भावाच्या वयाचा एक मुलगा बरोबर घेऊन गेला. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास सांगितले आणि ते कोट शिवण्यासाठी 2 वार कापड म्हणजे 2 मीटर कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले, अर्धा मीटर अस्तर घेतले आणि कोट तयार झाला. जवळच्या पैशात म्हणजे त्यांच्याजवळ जितके पैसे जमा झाले होते त्या जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा श्यामचे डोळे अश्रूने न्हाले. म्हणजे त्यांना खूप आनंदसुद्धा झाला. असं आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून आले. घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो म्हणजे श्याम ज्यांच्याकडे राहत होता ते त्याला म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस. मुलांना बघा, जुलै ऑगस्टमध्ये खूप पाऊस पडतो. नदी नाले भरलेले असतात आणि पुराची सुद्धा शक्यता असते. आणि त्यावेळी ज्यांच्याकडे श्याम राहत होता त्यांना त्या लोकांनी सांगितलं की तू पावसा पाण्याचं जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्या, सोडेघरचा पर्या ह्यांना उतार नसेल आमचे ऐक. पण श्यामने कोणाचेच ऐकले नाही. जणू त्यांच्या हृदयामध्ये प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. म्हणजे श्यामला कधी घरी जाऊन आपल्या धाकट्या भावाला तो कोट दाखवतं असं झालं होतं. म्हणून त्याला पाणी भरलं आहे, पूर झाला आहे हे त्याला काहीही ऐकायचं नव्हतं. आणि तो नवीन कोट बांधून घेऊन श्याम निघाला. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालायचे श्रमसुद्धा वाटत नव्हते. म्हणजे श्याम इतका आनंदित होता की इतका पाऊस पडतोय, नदी नाले भरले आहेत हे त्याला काही फरक पडत नव्हता. आणि त्याला असं वाटत होतं की मला जर पंख असते तर मी पटकन उडून माझ्या घरी गेलो असतो. आणि आज त्याला चालण्याचे सुद्धा श्रम वाटत नव्हते. सुख स्वप्नामध्ये एकदम दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेमध्येच श्याम होता. त्याच वेळी एक नाणेटी म्हणजे एक सापाचा प्रकार आहे आणि तो उड्या मारत त्यांच्या पायाजवळून गेला. त्यावेळी त्यांनी जरा आपला जपून चालायचा विचार केला आणि थोडी भीती पण वाटली. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. दुथडी म्हणजे एकदम तुडुंब भरून. जो पिसईचा म्हणजे पिसई एक गाव आहे दापोलीमधलं आणि पर्या म्हणजे ओढा किंवा नाला असतो. तो पूर्ण भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. म्हणजे तिथे त्या पाण्यामध्ये जो कोणी जर पडला वगैरे तर तो वाहत पुढे जात असे. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. मनामध्ये भीती पण होती, पण एक एम होतं की मला घरी जायचं आहे. आणि ह्या विचारामध्ये त्यांनी त्या नदीच्या पाण्यामध्ये नाल्याच्या पाण्यामध्ये पाय टाकला आणि तिथून हळूहळू चालत तो निघाला. हातात काठी होती. पुढे काठी टाकायची, मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. म्हणजे एका वेळी असं झालं की श्याम जो आहे तो वाहून जाणार होता, पण कसा बसा वाचला. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. श्यामच्या मनात आलं की जो नाला आहे पिसईचा पर्या म्हणजेच तो ओढा, तो दुसऱ्या नद्यांना जाऊन मिळतो. जसं तो प्रेमापोटी, जसं नदीवर त्याचं प्रेम आहे आणि तो त्यांना जाऊन भेटतो, तसंच माझंसुद्धा माझ्या भावावरती प्रेम आहे. तर तो जो नदी आहे, जो नाला आहे तो मला कसा बुडवेल? त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. मुलांनो, इथपर्यंत आपण हा पाठ अभ्यासला होता, बरोबर? आता पुढे बघूया श्यामचे काय झाले असेल, तो कसा घरी पोचला ते आता आपण पुढे बघूया. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते.
अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती, परंतु वाटेतच अंधार पडला. कडाक कडाक आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. श्याम जेव्हा रस्त्याने चालला होता तेव्हा त्याच्या पायाला रस्त्यावरील खडी म्हणजे दगडं जी वरती आली होती ती पायाला सुयांसारखी म्हणजे सुईसारखी टोचत होती. जसं आपण इंजेक्शनची सुई घेतो की नाही, ती कशी टोचते त्याप्रमाणे ते जे दगड वरती आले होते ते त्याच्या पायाला टोचत होते. परंतु श्यामचे तिथे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. कसं तरी करून अंधार पडायच्या अगोदर म्हणजे उजेड असताच घरी पोचायचं आहे. परंतु वाटेतच अंधार पडला. पावसाच्या दिवसात बघा मुलांनो, पटकन अंधार पण पडतो. जेव्हा पावसाचे ढग जमा होतात तेव्हा पटकन काय होतो, अंधार पडतो. आणि तसंच तिथे झालं. कडकडाट आवाज गरजत होते. म्हणजेच मुलांनो, ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. त्यामधूनच विजा चमकत होत्या. पाऊससुद्धा धो-धो पडत होता आणि जो पावसाचं पाणी जमिनीवरून वाहत होता त्याचा पण खळखळ असा आवाज येत होता. जणू त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो असं श्यामला वाटत होतं. पंचमहाभूत म्हणजे मुलांनो, पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश या 5 गोष्टी जणू नाच करत होत्या आणि त्याच्यातून श्याम चालला होता. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. श्याम एकदाचा घरी आला. पूर्ण ओलाचिंब झाला होता. ओलाचिंब म्हणजे पूर्ण भिजून गेला होता आणि त्याने बाहेरूनच आईला हाक मारली आणि पूर्ण हवेमध्ये गारठा आलेला होता. गारठा म्हणजे मुलांनो, पूर्ण वातावरण थंड झाले होते आणि श्यामचे वडील संध्या करत होते. संध्या म्हणजे संध्याकाळची प्रेयर करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. निखारे म्हणजे मुलांनो, पेटवलेले जे कोळसे असतात, कोयले असतात, ते त्या शेगडीमध्ये शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला. आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. वडील म्हणाले. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. श्यामच्या 2 लहान भावंडांनी त्याला बघितले आणि ते म्हणाले, आई, अण्णा आला. अण्णा म्हणजे मोठ्या भावाला अण्णा म्हणत असत. आणि लगेच धाकट्या भावाने दार उघडले आणि ते दोघंजणं त्याला भेटले. त्यावेळी त्याची आई म्हणाली, इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आईला चिंता असते की नाही मुलांनो? थोडं जरी आपण भिजलो तरी आई लगेच चिंतित येते. तसंच आई म्हणाली श्यामला की तू इतका पाऊस पडत आहे आणि तू कशासाठी आला आहे? त्यावर वडील पण म्हणाले की सोडेघरच्या म्हणजेच दापोलीमध्ये एक गाव आहे सोडेघर, त्या पड्याला पाणी नव्हते का रे? म्हणजे तिथे पाणी नव्हते जमा झाले का? हो, परंतु मी आलो कसा तरी. श्याम काय म्हणाला की तिथे पाणी होतं पण मी कसा तरी घरी आलो. आणि त्याचे वडील म्हणाले की त्या दिवशी म्हणजे पावसाच्याच दिवसामध्ये एक बाई वाहून गेली त्यातून, सोडेघरच्या पर्यातून, म्हणजे तो ओढा जो वाहतोय त्यातून एक बाई वाहून गेली. त्यावर आई म्हणाली त्याला की बरे, ते कपडे काढ, पूर्ण जो भिजलेले कपडे होते ते काढ आणि कडक म्हणजे गरम पाण्याने आंघोळ कर. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले.
त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. मुलांनो, श्याम जेव्हा अंघोळ करायला गेला तेव्हा त्यांच्या धाकट्या भावाने श्यामने जे गाठोडे आणले होते ते सोडले. गाठोडे म्हणजे बोचके. गाठोडे या शब्दाला दुसरा शब्द आहे बोचके. म्हणजेच मुलांनो, कपड्यामध्ये सर्व वस्तू बांधल्या जातात. आता आपण बॅग वगैरे घेऊन जातो कुठे जायचं असेल, पण पूर्वी बॅग वगैरे काहीही नव्हतं, तर असे कपड्यांमध्ये सर्व वस्तू बांधल्या जात असत. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेलं असेल. बघा मुलांनो, तुम्हाला सुद्धा मम्मी वगैरे, तुमची जर मम्मी कामाला जात असेल किंवा कुठे गेली असेल तर ती जेव्हा घरी येते तेव्हा आपण पटकन तिच्या हातात जी पिशवी असते ती तुम्ही घेतात आणि बघतात त्याच्यात काय खाऊ वगैरे आणलं आहे का, बरोबर की नाही. त्याचप्रमाणे इथे त्याचे जे लहान भाऊ होते त्यांनी पण ते गाठोडे सोडले. लहान मुलांना ती सवयच असते. पण श्यामला असं वाटत होतं की मी माझ्या लहान भावंडास काय खाऊ आणणार, कोणता खाऊ आणणार मी त्यांच्यासाठी, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार. मी गरीब होतो, म्हणजे श्यामकडे इतके पैसे नव्हते. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला आणि जेव्हा ते गाठोडं त्यांनी ओपन केलं तेव्हा त्याच्यात त्यांना काय सापडलं, खाऊ वगैरे सापडलं का, नाही तर एक नवीन कोरा करकरीत असा कोट मिळाला. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण. फलद्रूप म्हणजे मुलांनो यशस्वी. आईने त्यांना जी शिकवण, संस्कार दिले होते ती फलद्रूप झाली होती, यशस्वी झाली होती. त्यांची जी शिकवण होती ती, त्यांचे जे संस्कार, त्यांच्या आईचे जे संस्कार आज यशस्वी झाले होते. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेल, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णांच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. जेव्हा लहान भावाला तो कोट मिळाला तेव्हा तो कोट घेऊनच तो श्यामकडे गेला आणि श्यामला विचारू लागला की हा कोट कोणाचा आहे, हा नवीन कोट कोणाला रे आणला आहे. आणि असे प्रश्न विचारू लागल्यानंतर श्यामने त्याला घरात जाण्यास सांगितले आणि तो लहान भाऊ आईला हा कोट दाखवत म्हणाला की हा अण्णांच्या म्हणजे श्यामच्या अंगाचा नाही आहे, हा मला आणलाय. होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला. त्याला वाटलं की तो अण्णादादा मोठे आहेत, त्यांच्या अंगाचा तर हा कोट नाही आहे, हा कोट तर मलाच व्यवस्थित येत आहे, म्हणजे हा कोट माझाच आहे. आईने कोरडे धोतर दिले. कोरडे म्हणजे सुकलेले धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांचा का रे? द्यावायचा आहे. कापातल्या मुक्याने पाठविला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले. पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दडवलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. तो कोट बघून आई थोडी टेन्शनमध्ये आली आणि ती श्यामला म्हणाली, हा कोट कोणाचा? मोरू जोशांचा का रे? द्यावायचा आहे का? कापातल्या मुक्याने पाठविला असेल, वडील म्हणाले. आई जेव्हा म्हणाली की तो मोरू जोशांचा त्यांनी दिला आहे का, त्यांचा द्यायचा आहे का, वडील त्यावर म्हणाले की तो कापातल्या मुक्याने पाठविला असेल, कारण त्यांची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की ते नवीन कोट शिवू शकतील असं. त्यावरती श्याम म्हणाला की नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी, पुरुषोत्तम म्हणजे त्यांच्या लहान भावाचं नाव आहे, त्याच्यासाठी मी शिवून आणला आहे. तसं सांगताच वडिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की पैसे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस? फीचे दडविलेस? म्हणजेच मुलांनो,
इतके पैसे त्याच्याकडून आले कुठून? कोणाचे कर्ज काढले का, की फीजचे दडवले म्हणजे तू फीजचे पैसे न भरता तू कोर्टसाठी वापरलेत का? कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. कातर स्वरात म्हणजे मुलांनो एकदम थरथरणारा आवाज. म्हणजे आई आता खूप टेन्शनमध्ये आली की कोणाची चोरी वगैरे करून आणलं आहे का, कोणाच्या पैशांना हात म्हणजेच कोणाकडून चोरी करून घेऊन आलास का. आणि अशा थरथरणाऱ्या आवाजात म्हणजे थोड्या घाबरट आवाजामध्ये आईने विचारले. आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत, मी म्हटले. मग उधार का शिवून आणलास? श्याम वडिलांनी विचारले. आईला श्याम म्हणाला की मी कोणाचे कर्ज काढले नाहीत, चोरीही केलेली नाही, फीचेही खर्चिले नाही, मी फीचे सुद्धा पैसे खर्चिले नाहीत. आणि वडील तेव्हा म्हणाले की मग उधार का शिवून आणलास? उधार म्हणजे उधारी. आपण दुकानात वगैरे जातो बघा, तेव्हा पैसे नसतील तेव्हा आपण उधारी वस्तू घेतो, तसंच उधारी घेऊन आलास का? भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमविले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे. तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरविले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का, मी म्हटले. श्यामला जेव्हा प्रश्न विचारत होते बाबा की तू उधारी आणलास का, तेव्हा श्यामने सांगितलं की नाही, तुम्ही मला जे खाऊसाठी आणा 2 आणे देत होते म्हणजेच पैसे देत होते, ते मी खर्ची केले नाही, ते मी जमवले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे पैसे जमवले, त्यातून हा नवीन कोट शिवून आणला आहे. आई म्हणत होती की अण्णादादा मोठे झाल्यावरती तुम्हाला नवीन कोट आणतील, आणि मी मनात तेव्हा ठरविले की येताना पुरुषोत्तमसाठी म्हणजेच लहान भावासाठी मी नवीन कोट घेऊन येणार. आणि त्या धाकट्या भावाला, त्या पुरुषोत्तमला श्यामने सांगितलं की बघ तुला हा कोट व्यवस्थित येत आहे का. अण्णा, हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. तो धाकटा भाऊ इतका खुश झाला होता. तो म्हणाला की बघ मी हा घातला आहे, किती सुंदर दिसतोय, आणि या कोटला आतून खिसा आहे, म्हणजे आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आणि तो कोट आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. बघा मुलांनो, श्यामने जेव्हा पूर्ण हकीकत सांगितली की तो कोट कशाप्रकारे त्याने शिवून आणला आहे, आणि हे सगळं ऐकून आईला गहिवर आलं, म्हणजेच आईचे मन भरून आले, ती इमोशनल झाली. आणि ती श्यामला म्हणाली की तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास आहे. म्हणजेच त्याचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते, त्याच्याकडे पैसेही नव्हते, आणि तो वयानेही लहान होता, परंतु मनाने तो आज काय झाला होता मुलांनो, मोठा झाला होता. आणि त्याची आई म्हणते की हेच प्रेम, भावांबद्दलचे हे जे प्रेम आहे ते पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला, दृष्टी म्हणजे नजर नको लागायला. आणि वडिलांनीही माझ्या पाठीवरून म्हणजे श्यामच्या पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलले नाही, पण त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. स्मृती म्हणजे मुलांनो आठवणी होत्या त्यामध्ये. बघा मुलांनो,
ह्या पाठातून आपल्याला बंधुप्रेमाची व चांगल्या संस्काराची शिकवण मिळत आहे. आईचे जे संस्कार आहेत, चांगली शिकवण आहे, ती या पाठात आपल्याला दिसून येते. तुमचीसुद्धा लहान भावंडं असतील, त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागलं पाहिजे. तुमच्याकडे काही वेळेला तुम्ही लहान असतील आणि तुमचे मोठे भाऊ असतील, तर त्यांच्याबरोबरसुद्धा तुम्ही प्रेमाने वागलं पाहिजे. तर मुलांनो, तुम्हाला श्यामचे बंधुप्रेम हा पाठ समजला नक्की? ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.